मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सुशोभीकरण रखडले। कामास दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची आरपीआय अशोक कांबळे गटाची मागणी। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सुशोभीकरणाचे काम गेले कित्येक महिने रखडले। या सुशोभीकरणासाठी 50 लाखाचा निधी मंजूर असून याबाबत वर्क ऑर्डर काढून काम सुरू केले। मात्र संबंधित कंत्राटदार काम पूर्ण करण्यास दिरंगाई करत आहे। सुशोभीकरणाचे काम करण्यास दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गटाच्या वतीने देण्यात आला आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गटाच्या वतीने महापालिका आयुक्त यांना काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभ करण्यासाठी होत असलेल्या कामाच्याबद्दल जी दिरंगाई आहे त्या दिरंगाईच्याबद्दल निवेदन दिलेलं होतं। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभ करण्यासाठी जे काही 50 लाख रुपये निधी महापालिकेने वर्ग केलेला आहे, तर त्याचे कंत्राटदार जे आहेत ते बीबी गुंजाटे हे कंत्राटदार आहेत। तर त्यांनी जाणून बुजून या कामाकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि या 50 लाखाचा जो निधी आहे तो त्यांनी कोणकोणत्या बाबीसाठी खर्च करणार आहे त्याची यादी आम्हाला दिली गेली पाहिजे। आणि हे जे काम आहे पुतळा सुशोभीकरणाचं, तर ते दर्जेदार व्हायला पाहिजे आणि हे जाणून बुजून काम रगडले गेलेलं आहे। महापालिकेला विचारलं तर ते PWकडेच नाव सांगतात आणि PWला विचारलं तर ते कंत्राटदाराचं नाव घेतात। तर या बाबी बाबासाहेबांच्या विचाराचे जे अनुयायी आहेत त्या लोकांच्या मनामध्ये असंतोषाची लाट पसरली गेलेली आहे आणि हा जो तीव्र जो भाग आहे तो रस्त्यावरती उतरून आम्ही आंदोलन करण्याच्या मनस्थितीमध्ये आहोत। तेव्हा ताबडतोब या सुशोभीकरणाचा जो भाग आहे तो ताबडतोब कंत्राटदारांनी पूर्ण करावा, अन्यथा त्यांची जी काही बिलं आहेत ती बिलं अडवून ठेवावीत आणि अशा या कंत्राटदाराला काळ्या यादीमध्ये टाकण्यात यावं। आणि हे जर नाही घडलं तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गटाच्या वतीनं आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहोत। येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये आम्ही हे आंदोलनाला सुरुवात आम्ही करणार आहोत। याची दक्षता संबंधितांनी घ्यावी अशी आमची नम्र विनंती आहे।